नमस्कार मंडळी, सर्वांचे आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मी नागेश. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आज सर्वांचे स्वागत. आज वार शुक्रवार. आपण चाललो आहे आज महादेवाच्या मंदिराला दर्शनासाठी. माझ्या घराच्या बाजूलाच एक महादेवाचं मंदिर आहे. तिथे सिद्धेश्वर नावाने प्रसिद्ध आहे आणि त्या मंदिराला आपण आज चाललो आहे. सकाळचे वाजले 7. आता मी अगरबत्ती दिवा आणि बाकी तेल वगैरे सर्व गोष्टीची तयारी करून सकाळच्या दर्शनासाठी देवाच्या मंदिराकडे निघालो. आता आमचा रस्ता, या रस्त्याने आपण जाणार आहे. तुम्ही बघू शकता. आता कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी एक शाळेवरती, माझ्या मराठी शाळेवरती ब्लॉगद्वारे दाखवलं होतं की ही शाळा झाडांच्या जास्त गर्दीमुळे ती तुम्हाला दिसत नसेल. आता आपण चाललो आहे त्याच रोडने गावाच्या दिशेने. माझ्या घरापासून एक 400 ते 500 मीटर अंतरावरती ते मंदिर असेल. तर मी पायी चाललो आहे रस्त्याने. तुम्ही बघू शकता गाड्यांची गर्दी. आणि इथं हे जे आहे शिवमल्हार पालेभाजी सेंटर, त्याच्या बाजूलाच एक्झॅक्ट रसवंती आहे. थोडेसे फुलं घेऊयात म्हटलं, थोडेसे तुम्हाला झूम करून दाखवले. जास्त असं फुल आहे. इथे आमचं ग्राउंड, इथं आम्ही रोज क्रिकेट खेळतो थोडंसं व्यायामासाठी. आणि हे जे मंदिर आहे इथं आपल्याला जायचं आहे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. त्याची तयारी मी पुन्हा उद्या करतो आहे. उद्या आपण त्या ब्लॉगमध्ये हे मंदिर देखील बघणार आहे. अशा प्रकारे जर मी आलो आहे आपल्या झाडाजवळ, झाडाचं एक फूल तोडूया आणि महादेवाच्या मंदिरासाठी घेऊन जाऊया. जसं एक फूल मी तोडले आहे आणि आता घेऊन निघालो आहे दर्शनासाठी. बघू शकता मंदिर आपल्या समोरच आहे आणि हे फूल देवाच्या द्वारी अर्पण करण्यासाठी घेऊन चाललो आहे. बघू शकता आसपासचा परिसर. आमच्या इथली सुप्रसिद्ध भेळ, चौधरी भेळ. एकदा नक्की आले तर कधी व्हिजिट करा. कळसमध्ये, कळस अकोले, पत्ता तालुका अकोले, आमचं गाव कळस. आणि आलो आपण आहे मंदिराच्या परिसरामध्ये. हे आमचं मंदिर. बाहेर तुळशीची झाड, बसायला बाकडी आहेत. तेवढं आपण थोडंसं बघू, बसून तुम्हाला थोडासा व्ह्यू दाखवतो बाहेरून मंदिराचा. तुम्ही बघू शकता मंडळी, सकाळचे 8:30 वाजलेले आहे आणि आपण दर्शनासाठी आलेलो आहे. ओम नमः शिवाय. आणि हा आपल्या मंदिराचा बाजूचा परिसर बघू शकता तुम्ही. छोटंसं मंदिर आहे पण खूप छान मंदिर, जिथे मी रोज येतो सकाळी संध्याकाळी आरतीसाठी, दर्शनासाठी. आणि हा आमचा कुंभेपळ रस्ता, जिकडनं लहान्या गावात जाण्याचा रस्ता आहे कळस खुर्दमध्ये. आणि हा चालला मोठ्या गावामध्ये कळस बुद्रुकमधून अकोल्यासाठी, तालुक्यासाठी आमच्या. आता आलो आपण आहे मंदिरामध्ये. ओम नमः शिवाय. तर चाललो आहे आता आपण मंदिरामध्ये. तर मंदिराचा दरवाजा उघडू, दर्शनासाठी मध्ये जाऊ. बघू शकता छानशी अशी महादेवाची पिंड आहे. ओम नमः शिवाय. तुम्ही पण दर्शन करा माझ्यासोबत. बघू शकता मी तुम्हाला मधला पोर्शन दाखवत आहे. तर आमच्या बाबांचा फोटो लावलेला आहे. त्या फोटोद्वारे तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि हा बाहेरचा परिसर. देवाची थोडीशी पूजा करू आपण. देवाचं दर्शन घेऊ, अगरबत्ती देऊन लावून थोडंसं तेल वाहून देवासाठी पूजा करून घेतो मी जरा. बाकी तुम्ही तोपर्यंत व्ह्यू बघा. ही महादेवाची पिंड बघा. ऑलरेडी सकाळपासून भाविकांची गर्दी असते, त्यामुळे पूजा झालेली आहे. देवाचं दर्शन घेऊन अंगारात माथ्यावरती लावून आता आपण निघालो आहे बाहेरच्या दिशेने. तर हा पूर्ण नजारा जो मंदिराच्या आतमध्ये आता आपण बघू शकता. खूप छान असं मंदिर आहे. अगदी आलं की मन प्रसन्न होऊन जाते. मी रोज सकाळी इथे येऊन बसतो माझ्या कंपनीच्या कामाच्या सुरुवातीच्या अगोदर. बघू शकता महाराष्ट्र बस चालली आपली लालपरी. आणि आता इथे येऊन मी थोडंसं बसतो आणि विश्रांती घेतो बाबाच्या नावाने, थोडंसं नामस्मरण करत. बघू शकता तुम्ही आजूबाजूचा परिसर बघा गाईस. चला मंडळी, आता आजच्या आपल्या ब्लॉगला इथं शेवट करूया. जसं की तुम्ही पाहिलं आहे, आपण आज आलो होतो, दर्शन घेतले आपण. आणि आता या ब्लॉगचा आपण इथं शेवट करूया. भेटू गाईस पुढील ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर आणि काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.
माझं मंदिर.